वाळू तस्करांची मुजोरी वाढली. पंढरपुरात महसूल कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांकडून दमदाटी. वाळू तस्करांकडून महसूल कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी. सांगोला तहसीलदारांच्या वाहनावर व महसूल कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर पंढरपुरातही महसूल कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांकडून दमदाटी झाली आहे. महसुली कर्मचारी अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई करण्यास निघताना वाळू तस्करांकडून त्यांचा पाठलाग करून त्यांना दमदाटी करत असल्याची घटना बुधवारी रात्री पंढरपूर तहसील कार्यालयाबाहेर घडली. यामध्ये महसुली कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत पंढरपूर तालुका ग्राम महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित वाळू तस्करांवर कारवाई न केल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करांची मुजोरी वाढल्याची घटना घडल्याचं दिसतं. नेमकं काय घडलं तुमच्या कर्मचाऱ्याच्या इथं काय झालेलं आहे, आमचं तहसील कार्यालय पंढरपूर, आमचं दर महिन्याला अवैध गौण खनिज रोखण्यासाठी पथक नेमले जातं आदेशानुसार. दर महिन्याला ज्याप्रमाणे त्या पथकामध्ये मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी असं संयुक्त पथक असतंय. तर दररोज रात्री आम्ही गस्त घालतो आणि अवैध गौण खनिज वाहतूक जिथं होते किंवा उत्खनन होतं अशा ठिकाणी आळा घालतो. आणि गस्त घालत असताना रात्री पंढरपूर शहरामध्ये तहसील ऑफिस आणि पंचायत समितीच्या समोर काही अज्ञात गुन्हेगारी स्वरूपाची लोक किंवा जे तस्कर आहेत, नेहमी गौण खनिज वाहतूक करणारे किंवा उत्खनन करणारे, अशा लोकांनी आमच्या पथकाला अडवून दमदाटी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यामुळं आम्ही सदरबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आलो आहोत. काय काय कोण होते ते? काय ओळखीचे होते? काय होते? नाही, आता ती वेगवेगळ्या गावातनं किंवा पंढरपूर शहरातनं काही ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात, ती काही ओळखू येत नाहीत रात्री अंधारामध्ये. आता गुन्हा दाखल केल्यानंतर तपासामध्ये निष्पन्न होईल. आणि पोलीस साधारणपणे 20 गाड्या होत्या, टू व्हीलर होत्या, 1-2 फोर व्हीलर होत्या, एक 20 ते 25 लोकांचा जमाव होता. हा, त्याच्यामध्ये तस्करी करणाऱ्या लोकांचाच इंटरेस्ट असतो ना, दुसरं कोण असणार आहे? सीसीटीव्ही आहे का? हा, तिथं सीसीटीव्ही मध्ये दिसून येईल. पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आणि पंचायत समितीच्या समोर दिसून येईल, तपासामध्ये दिसून येईल काय. साधारण किती दिवस झाला हा प्रकार करतो? किती वेळा घडले? हा 2-3 महिन्यामध्ये प्रकार वाढलेला आहे अलीकडच्या. त्याच्यापूर्वी असं होत नव्हतं, परंतु आता आमचं जे पथक निघतं रात्री 8 वाजता रात्री पथक सुरू होतं आमचं गस्तीला, तर त्यानंतर ते पाठलागच चालू असतो आमच्या पथकाचं बऱ्यापैकी. त्यामुळे कामात अडथळा येतो आणि जे तस्करी करणारे लोक आहेत, गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत सगळे, आणि ते त्यांची समांतर यंत्रणा चालवत असतात आणि आमच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो, प्रशासनाचा त्रास होतो त्याला. काही गुन्हा दाखल केला तर नाही घडलं तर काय इशारा द्याल? आता गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो होतो आम्ही. PI साहेब थांबा म्हणले, 5-10 मिनिटात दाखल करून घेतील गुन्हा. आणि ह्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्हाला कामबद्दल आंदोलन करावं लागेल. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही ह्या गोष्टींना अवगत करू, आमच्या संघटनेमार्फत अवगत करू आणि पुढील काय असेल ते आम्ही ठरवू नंतर. काय देऊन घेऊन चालू असते, त्यामुळं अशा प्रकारचं त्यांच्याकडून काय जर चालू असते आणि तुम्ही त्याच्यात कारवाई केल्यामुळं अशा प्रकारे वाळवून करतात असं देखील म्हणलं जाते. अशी अजिबात नाही कुठं. आम्ही भरपूर कारवाई केल्यात. गेल्या 15 दिवसांमध्ये संपूर्ण आम्ही तारपे नष्ट केलेत. 2 मोठी पथक सुट्टी दिवशी सुद्धा आमच्या लोकांनी किंवा रात्री अपरात्री सुद्धा झोप नाही लोकांना, की 2-3 महिने झालं. कारवाई भरपूर झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या कुठल्या अवैध गोष्टींमध्ये आमचं कोणताही कर्मचारी इन्व्हॉल्व नाही.